औरंगाबादच्या घोड्याला पाण्यात पंकजी धनाजी दिसायचे, आता या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतात. हो, हल्ली अब्दालीच्या जरा पाण्यामध्ये उद्धव ठाकरे अशासाठी दिसतात की त्यांनी त्यांचं मतदान घेतलं आणि वक्फ बोर्डाचा ज्या वेळेला ठराव आला त्यावेळेला ते सगळे पळून गेले. त्याच्यामुळे त्यांना आता सगळेजण शोधतायत महाराष्ट्रामध्ये की कुठे गेले. आमची मतं घेऊन निवडून आले, तुम्हाला हिंदूंनी तर मतं नाही दिली, तुम्हाला आम्ही मतं दिली ना, मग आमचा ज्यावेळेला वक्फ बोर्डाचा ठराव आला त्यावेळेला तुमचे का नाहीत, याचा उत्तर मागण्यासाठी सगळे लोक त्यांना शोधतात आणि त्याच्यामुळे पाण्यात त्यांना ते दिसतात असं मला वाटतं. तू राशील नाहीतर मी राहील अशीच यापुढे लढाई असणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. ते कदाचित मला वाटतं की एकतर आदित्य तरी राहतील, कारण मुख्यमंत्री पदावर कोणतरी आपल्यापैकीच राहायला पाहिजे असं त्यांचं आहे. त्याच्यामुळे एकतर तू राहशील किंवा मी राहीन, त्यांना उद्देशून म्हटलेलं वाक्य असेल असं मला वाटतं. चित्रपट काढत आहेत, मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर आहेत, मला एक चित्रपट काढायचा आहे, नमक हराम 2 असं संजय राऊत म्हणतात. एक गोष्ट अशी आहे बघा, ते उद्धव साहेबांबद्दल काय बोलतात पाठीमागून हे जर कोणीतरी रेकॉर्ड केलं पाहिजे तर मग नमक हराम तू कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला समजेल. नाही बघा, हा इंटरनल मामला आहे दोघांचा आहे. मला असं वाटतं की कोणाच्याही गाडीवर चिखलफेक वगैरे होऊ नये, पण काही स्टेटमेंट काढली तर मग लोकांचा सुद्धा उद्रेक वाढतो. त्याच्यामुळे आता ही संजय राऊत स्टाईलने बोलायचं त्यांनी बंद केलं पाहिजे, मग हे सगळं प्रकरण थंड होईल. कारण मला जे उद्धव ठाकरे साहेब माहिती होते, ज्यांच्यामुळे मी बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये गेलो, ते असं कधीच बोलत नव्हते. त्यांच्याबद्दल मी नेहमी आदर ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जर संजय राऊत स्टाईल मध्ये बोलायला लागले तर उत्तर सुद्धा समोर येणारी तशीच वाईट आहे. जे त्यांच्या कीर्तीला आणि ठाकरे फॅमिलीच्या एकंदर जे आजपर्यंतचा इतिहास आहे त्याला न शोभणार आहे. बघा, मला एक सांगायचं आहे की राज ठाकरे साहेब आले की लाखो लोक जमतात, तुमच्या ह्याला हजारात जमतात, हा फरक असतो. शेवटी राज ठाकरे साहेबांचे किती आमदार आहेत ह्याला महत्वाचं नाही आहे. राज ठाकरे साहेब हे लोकनेते आहेत, त्यांना ऐकण्यासाठी लोक येतात. त्यांच्या विचाराने एखादं, आता बघा ते मुख्यमंत्री महोदयांकडे एवढे विषय घेऊन गेले, सगळे विषय सुटले, कारण ते राज ठाकरे आहेत. का दुसऱ्या कोणाला हा रिस्पॉन्स मिळू शकतो का? मग तेवढं तर आपण त्यांचं महत्व जाणून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातलं. केवळ पहिल्याच ह्याच्यामध्ये 20पेक्षा जास्त आमदार त्यांनी निवडून आणलेले, 12 आमदार निवडून आणलेले होते, हे विसरून चालणार नाही. लोकांमध्ये अट्रॅक्शन आहे. संघटनेच्या बांधणीमध्ये आपल्याला माहिती आहे की संघटनेच्या बांधणीमध्ये कुठेतरी कमी जास्त होतं किंवा लोकांच्या मतदानामध्ये कमी जास्त होतं. एखाद्याला 50,000 मतं मिळतात, एखाद्याला 45,000च मिळतात. याचा अर्थ काय त्याचा पराभव झाला असं म्हणण्याचं कारण नाही. 45,000 मतदार त्याने का दिले? 45,000 मतं राज ठाकरेंच्या विचारामुळे दिले ना. असं कोणाचा कमीपणा करू नका, हे महाराष्ट्राच्या ख्यातीला न शोभणार आहे. ऍक्शन रिॲक्शन काय ते आधी मुसलमान लोक तुम्हाला शोधतायत, त्यांना आधी उत्तर द्या. तुम्ही कशाला गैरज झाला? त्यांना बघा, एका पेटीमध्ये 900 मतदार असले तर 9 मतं आम्हाला आणि 891 मतं तुम्हाला दिली. आता ते तुम्हाला शोधतायत आणि तुम्हाला ते सोडणार नाहीत. ते तुम्हाला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.